कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाबा काय झालं बाबा? तिला सांगत होतो तू मला कसं वाचवलं असतं। बाबा हे जीव वाचवत होते आणि डॉक्टरचं नाही खात होते। आई बाबा खरंच बोलतात। डॉक्टर सुद्धा म्हणाले की जर वसुंधराने वेळेत CPR दिला नसता ना तर कदाचित खूप उशीर झाला असता। आकाश प्लीज जाऊ देत नाही सगळं। नाही वसुंधरा नाही, यावेळेस आज मी तुझ्या आभार मानणार। थँक्यू वसुंधरा। तुला सून म्हणून आणली, पण आज तू माझी जीवनदायिनी बनून गेली। अगं आता तरी कदर कर तिची। एरवी तू तिचा रागराग करतेस, पण आज वसुंधरा नसते ना, तर हे जे तू कुंकू लावतेस ना ते राहिलं नसतं का? काहीतरी अभद्र बोलू नका। ना मग माझं एकशे तिच्याकडे बघ आणि तिला थँक्यू मग। बाबा जयो म्हण। नाही नाही आई थँक्यू नका म्हण। थँक्यू परक्यांना म्हटलं जात आणि मी तर सून आहे तुमची। तुमचा माझ्यावर रागवण्याचा पण तितकाच हक्क आहे आई। आणि बाबा मी हे सगळं तुम्ही माझं कौतुक करावं म्हणून नाही केलं। तुम्ही मला माझ्या वडिलांसारख्या, तुमच्यामुळे बनीला अजून एक आजोबा मिळाले। बाबा तुम्ही सगळ्यांनी मला आणि बनीला या कुटुंबामध्ये सामावून घेतलं। मी तुम्हा सगळ्यांसाठी काहीही करू शकते। तुम्ही दोघे कायम असेच राहा। छान वाटतं। आता एक काम करा, थोडा वेळ बाहेर बसा। मला जयश्री बरोबर थोडं गुलू करायचं। काय बोलतो? ठाकूर लोकांना कधी सुधारणार यातली नाही। आणि तुम्ही दोघं थांबू बिंबू नका, घरी जा डायरेक्ट। मुलं वाट बघतायत तुमची। मी इथंच थांबणार आहे, मी जाणार नाही यांना सोडत। ठीक आहे बाबा तुम्ही प्लीज काळजी घ्या। आणि आई काही लागलं तर लगेच बोलून घ्या मला। येतो।
आता जाऊन झोपायचं, सकाळी खूप काम. अरे काय तू इथे का आला परत? अहो साहेब, मोठा प्रॉब्लेम झालाय. आता कसला प्रॉब्लेम झाला बाबा? अहो साहेब, तुमच्या सांगण्यावरून टायटल क्लिअर असलेली जमीन ऍग्रिकल्चर लँड म्हणून आम्ही दाखवली. पण जरी आता आकाश ठाकूर अडकला असता तरी पण तो साधा सुद्धा छोटा मोठा माणूस नाहीये. डिपार्टमेंट मध्ये सगळीकडे ही बातमी पसरली गेली आहे. उद्या जर हे प्रकरण सगळ्या समोर आलं ना तर आमच्या नोकऱ्या जातील. बर मग? अहो मग काय, त्याआधी काहीतरी करा. अरे मी काय करू? हे बघा लकी साहेब, हे सगळं आपण मिळून केलं होतं ना. आता लगेच आपले हात वरती करून मोकळे होऊ नका. चुपचाप आम्हाला मदत करा. हे ज्याने ज्याने कळलं ना त्यांची तोंड आपल्याला बंद करावी लागतील. फार काही नाही साहेब, 5 लाख रुपयात ते मॅनेज होतील. किती? 5 लाख? हो. मी का द्यायचे 5 लाख? अहो साहेब, ही आयडिया तुमचीच होती ना? अच्छा ठीक आहे, उद्या आमच्या दोघांची नावं सगळ्यांसमोर येतील. त्यावेळेला आम्ही तुमचंही नाव सांगू. आमच्या काय नोकऱ्या जातील, पण तू 12च्या भावात जाशील. मग तुझं आणि आकाश ठाकूरचं जे काय आहे ते सगळं संपेल. धमकी देतोयस? मला धमकी देतोयस? धमकी नाहीये साहेब, हे प्रकरण खूप सिरियस आहे. उद्या सकाळपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे. 5 लाख. भाई आता काय करायचं? आता काय 5 लाख द्यावे लागणार. सन्या, गल्ल्यात किती आहेत? भाई 11,000 पण नाही आहेत आणि पुढचे हप्ते पण यायचे बाकी आहेत अजून. उगाच त्या आकाश ठाकूरच्या नादाला लागलात तुम्ही. ए कानाकडे रडू नको. आता मोठा मासा खायचा असेल तर त्याला पकडायला आधी खोल पाण्यात उडी मारावी लागते. पण भाई 5 लाख आणायचं करून? त्याच्यासाठी पण एक पर्याय आहे माझ्याकडे. हे घ्या, पाणी पे. कशा प्लीज इतका त्रास नका करून. शांत व्हा तुम्ही. मूर्खपणा करून बसलोय मी. एवढी मोठी रिस्क घेण्याआधी मला परिणामांचा विचार करायला हवा होता. मुलांचं फ्युचर पणाला लावलंय मी आणि आता कदाचित मी सगळंच गमावणार आहे. अहो असं काही होणार नाहीये. कसंच होत आहे, सगळं दिसतंय मला. माझ्या डोळ्यासमोर होतं आणि मला काही करता येत नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.